हॅलो नमस्कार सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज मी जाते सायन्स सेंटरला। जसं मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की माझा कल्याण सेंटरचा दिवस आणि प्रवास कसा होता, तसाच आज सायन्स सेंटरचा प्रवास, तिथल्या ॲस्पिरंट्स, तिथला स्टाफ कसा असणार आहे हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। सगळी तयारी झाली आहे, डबा भरून झाला आहे, आता मी जस्ट निघते आणि आय जस्ट थॉट की चला आजचा दिवस आपण रेकॉर्ड करूया। सो स्टे ट्यून। सो मी खाली आले आणि मी ना कधीपासून ऑटो बुक करते, होतच नाहीये। सो माझं असं झालं की अरे काय झालं, आज का ऑटो मिळत नाही। सो आय थॉट चला खाली जाऊयात, वेळ इथे वाया घालवण्यापेक्षा पटापट बुक करूयात। आणि नंतर मला कळलं की अरे सायनला ऑटो जात नाही, जिथे आमचं सेंटर आहे तिथे फक्त आणि फक्त कॅबच जाऊ शकते। आणि मग आता मी परत बुक करते आणि आता मला मिळत नाहीये, बघूया आता काय होतंय। सो मी आल्या इथे गाणी सुरू होती आणि आता बसले, मी थोडा वेळ काम करते कारण प्रत्येक जण आतमध्ये सेशन घेतोय। सो ब्रेक टाइम मध्ये ते आल्यानंतर थोडाफार गप्पा वगैरे होतील आणि मग पुढची कामं। तर या आहेत आमच्या मोबिलायझर ऑफिसर प्रिया मॅम। त्याला मला काय म्हणतात की तू आज सेलिब्रिटी वाटतेस। येस ऑफ कोर्स, मी खोटं कौतुक कोणाचं करत नाही, पण आज मी सेलिब्रिटी वाटते असं म्हणतात त्या आल्यापासून ते म्हणतात तू वेगळं वाटते, सेलिब्रिटी वाटतेस। आज जरा जास्त स्किन एकदम ग्लो करायला लागले। ओके, आणि त्यात हे कपडे सेलिब्रिटी। सो बाय द वे हा प्रश्न मला, म्हणजे आता जरा स्किन चांगली झाली, हा प्रश्न मला ऍक्च्युली तुम्ही पण DM मध्ये विचारलाय बऱ्याच लोकांनी, कमेंट्समध्ये सुद्धा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा। तर मी याचा एक व्हिडिओ स्किन केअरचा आधी शेअर केला होता, एका आय थिंक शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, की सध्याचं माझं स्किन केअर रुटीन काय आहे। तर क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स मी वापरते। इट्स बीन अराउंड 1 मंथ। बराच फरक आहे आणि विजिबल फरक आहे। डार्क सर्कल्स कमी झालेत, इथे फार स्पॉट्स होते माझ्या पिंपल्सचे, ते पण फेड झालेत बऱ्यापैकी। तर हेच आहेत ते प्रोडक्ट्स जे माझ्या त्वचेच्या कन्सर्ननुसार मला सजेस्ट केले आहेत आणि जे मी खूप दिवस वापरते। सो मॉर्निंग रुटीन आणि नाईट रुटीन हे दोनही वेगळं असतं। तर सकाळी माझ्या दिवसाची सुरुवात मी करते या क्युअर स्किनच्या फेस वॉशने। खूप छान आहे, लाईट वेट आहे आणि फेस धुतल्यानंतर अजिबात असा ड्राय वाटत नाही, छान असं मॉइश्चरायझिंग त्याला टेक्स्चर येतं। फेस वॉश झाल्यानंतर ऑफकोर्स एक क्रीम आहे, मॉइश्चरायझर आपण त्याला म्हणू शकतो, सो ते अप्लाय करते आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन। फार क्यूट आणि खूप छान प्रोडक्ट्स आहेत, दिसायलासुद्धा, अप्लाय करायलासुद्धा। आणि येस, आता तुम्ही बघू शकता ही जी स्किन दिसते ही कम्प्लिटली फक्त स्किन केअर केलेलं आहे, काहीही मी मेकअपचं प्रोडक्ट अप्लाय केलं नाही आहे, तरीही सुद्धा इतकी छान आणि हायड्रेटिंग दिसते। सो जे सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सांगते, हे प्रोडक्ट्स कसे ऑर्डर करायचे। सोपं आहे, प्ले स्टोअरमधून ॲप्लिकेशन डाउनलोड करा क्युअर स्किन नावाचं, त्यानंतर तिथे ऑप्शन येतील मेल फिमेल, केसांसाठी हवं आहे का, स्किनसाठी ट्रीटमेंट हवी आहे का, भाषा निवडायला सोपी आहे। त्यानंतर इट्स लाईक AI बेस्ड ॲप्लिकेशन, त्यामुळे तुम्हाला तिथे ऑटो जनरेटेड क्वेश्चन्स येतात की नक्की तुमच्या समस्या काय आहेत, किती दिवसापासून तुम्ही हे सगळं फेस करताय, ज्या काही कॉम्प्लिकेशन्स किंवा सिम्पटम्स आहेत, त्यानंतर सध्या तुम्ही कुठलं क्रीम वापरताय, तुमचं रुटीन काय असतं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित विचारल्या जातात। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो काढला जातो, म्हणजे फ्रंट साईड, क्रॉस प्रोफाईल दोन्हीकडचं। आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली एक स्पॉटिंग दिसतं की कुठे काय काय आहे, म्हणजे आपल्याला जे कळत नाही ते ऑफकोर्स क्युअर स्किनला कळतं। सो तुम्हाला जे नक्की प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी एक छान किट तयार केलं जातं, तुम्हाला जे गरजेचं आहे तुमच्या त्वचेसाठी ते प्रोडक्ट्स सगळे असे छान एक किट केलं जातं। आणि रेंज पण फार अफोर्डेबल आहे, म्हणजे 1600 ते 2000च्या दरम्यानचे हे सगळे किट्स आहेत। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाईक 3 वेगवेगळे किट्स आहेत आणि अर्थात म्हणजे कोणाला 4 आठवडे 6 आठवडे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते वापरून बघू शकतो। बरं, या पॅकेजेसमध्ये म्हणजे तुम्हाला ज्या तुमच्या त्वचेच्या समस्या आहेत त्यानुसारच सगळ्या गोष्टी सजेस्ट केल्या जातात, शिवाय काहीही डिलिव्हरी चार्जेस नाही आहेत, डॉक्टरची फी नाही आहे, कारण एकदा तुमचं हे किट जनरेट झालं की हे जे काही तुमची ट्रीटमेंट आहे ती प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टकडूनच सजेस्ट। याशिवाय तिथे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत असतात ॲपमध्ये की आज तुम्हाला ही क्रीम लावायची आहे, आज ही लावायची नाही आहे, डाएट टिप्स आणि अशा प्रत्येक गोष्टी इतक्या छान त्यांनी ऑर्गनाईज केल्या आहेत। त्याच्यामुळे माझ्या तरी जवळच्या बऱ्याच व्यक्ती आहेत जे सध्या हे प्रोडक्ट्स वापरतात आणि अर्थात मी तर वापरतेच। आणि माझ्या रिसेंट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय की माझ्या चेहऱ्यामध्ये किती छान बदल झाला आहे। सो या नक्की ऑर्डर करा आणि माझा कोड जो आहे तो सुद्धा मी मेन्शन करते, स्क्रीनवर असेलच, कॅप्शनमध्ये असेलच। सो येस, चेक इट आउट। प्रिया मॅमला सुद्धा कळलेलं आहे
काय राज आहे प्रोडक्टचं नाव कळलेलं आहे. म्हणजे मी मागचा ब्लॉग बघितला नाही, ब्लॉग मध्ये त्याच्या बर्थडेला गिफ्ट दे प्लीज. कधी बर्थडे आहे तुमचा? आणूया आपण. कधी बर्थडे आहे? याच महिन्यात आणूया. अच्छा याच महिन्यात आहे. ओके चला मी तुमच्यासाठी ऑर्डर करते आणि डेफिनेटली तुमच्या स्किन कन्सर्न नुसार आपण ते ऑर्डर करू. म्हणजे मी पण सेलिब्रिटी दिसेल. तुम्ही आहात, तुम्ही आमचे कोटकचे सेलिब्रिटी वगैरे ठीक आहे, तुम्ही प्रेसिडेंट आहात. सेलिब्रिटी म्हणजे सामान्य आहे आमच्याकडे. प्रेसिडेंट सगळेच बोलतात पण सेलिब्रिटी नाही अजून कोण बोललेलं ना. ओके त्याची वाट बघते आता. ठीक आहे, सी यू भेटूयात. बरं तुम्ही विचार करत असाल की अरे सकाळी घरातून निघाल्यावर डायरेक्ट ऑफिस मधलं कसं काही दाखवलं नाही, तर माझ्यासोबत सकाळी सकाळी मोठा स्कॅम झाला. नेहमीप्रमाणे काही ना काहीतरी होत असतं ना माझ्या आयुष्यात. तर तसंच जात असताना गाडी मध्येच बंद पडली आणि गाडी बंद पडली आहे सांताक्रूजला. तरी नशीब फार जास्त उशीर नाही होत आहे, बऱ्यापैकी लवकर निघाले होते मी. बघूया कधी सुरू होईल. ड्रायव्हर दादा बघतायत काय झालंय, पण त्यांनाही कळत नाही आहे एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. सो बंद गाडीतून खाली उतरून एखादा जवळचा स्पॉट बघते जिथून मी कॅब बुक करू शकेन. पण सगळीकडे फार ट्रॅफिक आहे, जॅम झाला आहे, पॅक आहे. आणि हा जो रस्ता आहे ना बाय द वे, मला तो गाडीतून फार क्यूट आणि छान वाटायचं की वाव जवळपासच्या लोकांसाठी मॉर्निंग वॉकला किती मस्त जागा आहे. आणि आज बघा रँडम माझा मॉर्निंग वॉक होत आहे, ऑफिसला जायची घाई आणि अशीच मध्ये गाडी बंद पडली आहे. तुमच्या बाबतीत कधी असं झालं आहे का हो? मला प्लीज कमेंट्समध्ये कळवा. आणि प्रथमेशसोबतसुद्धा कॉन्टॅक्ट झाला, बिचारा म्हणाला मी येऊ का तुला पिक करायला, पण त्याच्यापासून म्हणजे घरापासून हे लोकेशन साधारण 27 मिनिटावर होतं आणि मला असं वाटलं की तेवढ्या वेळात आपल्याला एखादी गाडी मिळेल, म्हणून मी वेट करते आणि येस होपफुली गाडी लवकर येईल. तरी का कोणाचं मला ना कालपासून इंट्युशन्स येत होते. मी काल रात्रीपासून प्रथमेशला म्हणते की मी उद्या ट्रेननी जाणार. सकाळपर्यंत पण होतं की ट्रेननी जायला पाहिजे आणि अचानक असतात कधी कधी इंट्युशन्स खरे असतात. मैं नजरअंदाज कर दिया कि हाँ तो है ही नहीं है. बराबर. कि दूसरे वाले पे देखा, वहाँ पे एक लेडीज मैडम खड़ी थी तो वो बोला ये तो नहीं है. जब भी फोन लगाया हाँ फोन चालू रहेगा तो आसान ही रहेगा. करेक्ट समझ सकता है कहाँ पे खड़े. अभी मैं जब तो फोन चालू था आपको बोला गाड़ी में बैठो, नहीं तो आप हाँ क्योंकि वो मैप पे ना और टाइम लगा रहा था, 7-8 मिनट दिख रहा था, तो मुझे लगा और टाइम है. अच्छा हुआ फ़ोन शुरू था, इसीलिए मैं फ़ोन कर दे तो पहले से पहले इसके लिए बोल देता हूँ भाई. हाँ 2 मिनट के लिए फ़ोन चालू रखो. बराबर. सो इतकं ट्रॅफिक असून सुद्धा फोन सुरू ठेवून कसं त्यांनी मला चतुराईने बरोबर पिक केलं हे सगळं मी मस्तपैकी ऐकलं. आणि सकाळी सकाळी छान असे केस आपले ओपन सोडून निघालेली मी उन्हामुळे जी काही वैतागले, केस जे काही वरती बांधले, आणि तरीही ऑफिसला जायचा स्वॅग मात्र काही कमी होत नव्हता, कारण फायनली जरा आनंद झाला होता की बाबा गाडी मिळाली आहे. सो चला आता ऑफिसला जाऊया. आणि अशा पद्धतीने मी पोहोचले आहे. सो हे आहे आमचं सायन्स सेंटर आणि प्रत्येक सेंटरला माझा फोटो आहेच. सो हे सगळ्या डोरला माझे फोटो असतात. येस सायन्स सेंटर. चहावाले दादा आले आणि मी त्यांना म्हणाले चला चला वरती, मला 1 कप चहा पाहिजे. थँक्यू. गुड मॉर्निंग. हो सकाळपासून प्रचंड धावपळ होती, इतका राग येत होता मला. 2 कॅब्स चेंज करायला लागल्या आणि इतक्या धावपळीनंतर मी इथे पोहोचली. पण जेव्हा सेंटरला येतो, सगळ्या ॲस्पिरंट्सला भेटतो, स्टाफला भेटतो आणि मग जे काही फ्रेश वाटतं, पुन्हा एक एनर्जी येते, तशी माझ्याकडे आलेली आहे. आणि येस काम सुरूच आहे. मध्ये मध्ये वेट करते बाकीचे लोक ब्रेकमध्ये येतील तेव्हा थोड्याफार 1-5 मिनटं गप्पा होतील आणि मग पुढे आहेच का. फोटो काढण्यासाठी टीमने 100 रुपये लावले. 300 रुपये. 100 रुपीज पर फोटो. 100 रुपीज पर फोटो. 2 ब्लॉग बनवताय. ब्लॉग बनव. चलो जल्दी.
1000 रुपये झालेले आहेत आपल्याकडे. ओके, किती लोक आहेत? 10 लोक ना? 10 लोक तरी आहेत. राकेश काउंटरला राहा. मी तुम्हाला फॉलो करते आणि स्वप्न आहे फोटो काढण्यासाठी. म्हणजे आपण किती रुपये सगळे मिळून झालेले आहेत मला वाटतं प्रश्नच नाही. आता आम्हाला समजलेलं आहे. लंचची सोय केलेली आहे आपण. आणि एक पैसे घेत आहे. हा, प्रॉपर घ्या. एक मिनिट. इकडे पण फोटो काढण्यासाठी मेकअप. हा वेगळा. इथे बघ, इथे बघ. जल्दी हो जाए. फोटो सोशल मीडियावरती टाकून टॅग करा त्यांना. स्वप्न होतं ह्या मॅडमला भेटायचं. मला भेटायचं. ह्या मॅडमला भेटायचं स्वप्न होतं, तर ते पूर्ण झालंय. आज माझ्यासाठी खूप छान दिवस आहे. हो, आणि ते मी पूर्ण आणि तो आयुष्यभरासाठी ते लक्षात राहील माझ्या. हो, व्हेरी नाईस. वी आर हॅपी फॉर यू. खूप हॅपी सांगू पण नाही मी शकत. मगाशी क्लासमध्ये गेले ते 2 लोक उठून उभे राहिले एकदम. हे प्रथमेशची वाईफ. हो बसा खाली, मी येते नंतर भेटायला. सो खुश ना, हॅपी ना. सो असे मस्त मस्त मोमेंट सेंटरला गेल्यावर होत असतात. थँक्यू. आणि आता लंच ब्रेक सुरू आहे. प्रत्येकाने डबे आणि काही चवीला लावायला वडे वगैरे आणलेले आहेत. सो भाकरी आहे, लाल माठ आहे, इथे काय आहे, बटाट्याची भाजी, चपाती, छोले, चपाती, बुर्जी आणि बटाटे वडे. ओके, स्वीट साठी केक. आता आम्ही खातो. बाय बाय. व्हेरी नाईस. तर आता आमचं ट्रेनिंग संपलेलं आहे. FTD होतं जे दर फ्रायडेला होतं आणि फर्स्ट टाइम या इयरमधलं आमचं ऑफलाईन होतं. अदरवाईज आम्ही गुगल मीटवर वगैरे करतो आणि सगळे रिटेलचे ट्रेनर्स आहेत. म्हणजे काही लोक PFSIचे पण आहेत, पण आज ते रिटेलच्या FTD साठी आले होते. आणि हे ट्रेनर नाही आहेत तरीही हे FTD साठी होते. रिटेल शिकले आज मी. रिटेल शिकले कारण नॉन ब्रँड आहे. ब्रँडेड आहे. ब्रँडेड, नॉन ब्रँडेड काय काय शिकले आज? काय काय आपण शिकलो? ब्रँडेड प्रोडक्ट काय, नॉन ब्रँडेड काय, प्लस स्कॅनर काय आहे, सेल म्हणजे काय आहे. ओव्हरऑल आम्ही बऱ्याच रिटेलच्या कन्सेप्ट विथ मॅक्झिमम ऍक्टिव्हिटीज वर अमेझिंग, मस्त. ऍक्टिव्हिटीज खूप छान होत्या. आणि त्याला प्रेझेंट कसं करायचं, क्विज खूप चांगले होते, एंगेजिंग होते, इंटरेस्टिंग होते. आणि त्यांची विनर ह्या होत्या आणि त्याचं त्यांना फळ मिळालेलं आहे. रिटेल मधली ही व्यक्ती पहिल्यांदा रिटेलचं म्हणजे ऑफकोर्स हे पण BFSIचे 2 ट्रेनर्स आहेत, पण थोडंफार सिस्टीम मध्ये जुने असल्यामुळे त्यांना माहिती आहे रिटेल एक्झॅक्टली काय कसं. पण ही व्यक्ती नवीन असून त्यांनी क्विजचे सगळे उत्तर बरोबर दिले आणि त्यांचं फळ मिळालं. लगेच नवीन बॅच त्यांच्याकडे आली. अख्खी बॅच मॅपिंग झालेलं आहे त्यांचं. नवीन बॅच पहाटे पहाटे कर्जतवरून त्यांना निघायचंय, बदलापूरवरून निघायचंय, त्यांना घाटकोपरला जायचंय. हे पण त्यांना मिळालं. आणि ओके, हे सगळे आमचे छान ट्रेनर्स आहेत. आणि इकडे आहेत आमचे मोबिलायझर. तर त्यांना या FTD मधून कळलंय मोबिलायझेशन कसं करायचं. ओ माय, रिटेल म्हणजे काय? रिटेल असतं कुठे? रिटेल मध्ये काय स्वतःच असतात. त्यांनी स्वतःच एंटरटेनमेंट करून घेतलेली आहे आणि सगळ्यांना एंटरटेन केलेलं आहे. बाय. ओके बाय. आणि हे आलेलं आहे आलू हंडी, आलू चाट. आणि आता आम्ही एक आवडता पदार्थ खाऊन निघतोय जो आहे बटाटा आलू हंडी, जी फेमस आहे सायनला. आणि मी पहिल्यांदा खाल्ली आहे क्षितिजा मॅममुळे. मस्त होती. मी पण 2019 मध्ये खाल्ली होती आणि त्यानंतर आता जी फार कमाल लागते मला आठवत होतं. आणि आय थिंक मुंबईमध्ये खूप कमी ठिकाणी ती मिळते आणि इथे ऑथेंटिक मिळते. सो इट वॉज नाईस. नक्की खा कधी आलात इथे तर. SIS कॉलेजच्या जवळ. सायनचा हा जो एरिया आहे तो मला प्रचंड आवडतो. म्हणजे बिल्डिंग असून सुद्धा इतकी जुनी आणि मोठी झाडं आहेत आणि संध्याकाळचं एक कमाल वाईब असतं. म्हणजे सनसेटच्या वेळेस वगैरे जे काही एक
प्रॉपर मुंबईवालं जे वाईब असतं ना ते इथे बघायला मिळतं. मुंबईकर आणि त्यांची कधीही न संपणारी धावपळ सतत सुरू असते. अंधेरी स्टेशनला उतरल्यानंतर आपला नेहमीचाच प्रवास शेअर ऑटोचा. आणि बाय द वे आज आमच्या ऑटोमध्ये गुलाबी साडीचे वाईब्स होते आणि मस्त लोक एन्जॉय करत होते, मी पण एन्जॉय करत होते. आणि असं करत करत मी पोहोचले घरी आणि मी पोहोचलेले आहे. सो आज काही भाजी न खरेदी करता मी आले, कारण ऑलरेडी भाजीचा स्टॉक आणून ठेवला आहे, त्याच्यामुळे आज काही खरेदी करायची वेळ आली नाही आहे. सो आता पटकन घरी जायचं आहे. एक डिझायनर येणार आहे, सो मेजरमेंट्स आणि सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, फोटोशूट्स आणि बरेच इव्हेंट प्लॅन आहेत, प्रथमेशचे प्रमोशनचे वगैरे. सो ते करायचे. आणि किती मस्त होता आजचा दिवस. खूप लोक भेटले मला ट्रेनमध्ये, कारण आज प्रचंड गरम होत होतं. सो त्याच्यामुळे मी स्कार्फ घातला नव्हता आणि त्यामुळे मग बऱ्याच लोकांनी ओळखलं आणि मग खूप मजा आली. किती छान मस्त काही सांगत होते, व्लॉग्स बघतो आणि इतक्या डिटेल बारकाईने त्यांचं लक्ष असतं. सो ते मला फार आवडलं आणि फार चोखंदळ आहे आपलं ऑडियन्स आणि सगळ्या गोष्टी ते छान अप्रिशिएट करतात. सो थँक्यू सो मच जे आज भेटले. काही नावं मला विचारायचं राहून गेलं, पण थँक्यू सो मच. जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर थँक्यू मनवसना. मी घरी फायनली पोहोचले आहे आणि जस्ट आत्ता आले. दिवसभरात काय घडलं आहे तुम्हाला माहीतच आहे. सकाळी माझ्यासोबत कसा स्कॅम झाला, गाडी कशी बंद पडली. सो ते फोनवर चॅटवर सांगून झाल्यानंतर आता प्रत्यक्षात सुद्धा सांगितलं पाहिजे. सो नवरा काहीतरी महत्त्वाचं काम करत होता, त्याला उठून पहिला इथे आणलं आहे. ब्लॉगमध्ये ये, माझं ऐक आणि मग जी उरलेली तुझी कामं आहेत ती तू कर. येस मित्रांनो, प्रत्येक नवऱ्याची ही जबाबदारी असते की बायको आल्यानंतर तिचं, म्हणजे बायको आल्यावर पण तिचं ऐका. ओके, तिचं ऐका तर असतंच, पण बायको घरी आल्यानंतर जॉबवर नंतर ऐकायला लागतं सगळं. तसं ती पण ऐकते शूटिंग नंतर, आहे ना. शूटिंग नंतर मी काय केलं आज ते पण तिला सांगायचं. तुम्ही प्रिव्हियस व्लॉग मध्ये बघितलं असेलच ना, जेव्हा मी प्रथमेश ऐकत होते. हो बरोबर, गाडीत. येस. सो आता बसतोय आम्ही आणि आमच्याकडे काही दिवसापूर्वीच आम्ही झाडे आणले. येस. ती बिचारी तिकडे आहेत, ठेवलेली आहेत. ओके, दाखव. ही जी आहेत ती झाडं, त्यांना लावायला आम्हाला कुंड्यानं आणायला अजून वेळ मिळत नाही. सो एवढे आम्ही व्यस्त आहोत. बिचारी झाडं पण बोलतायत की आणा कुंड्या. येस. पण अजून त्यांना काही आणलेलं नाही आहे. सो लेट्स होप हा व्लॉग बघून काही कमेंट्स नंतर आम्हालाच रिअलाइज होईल की त्यांना बिचाऱ्यांना त्यांची घरं आणून द्या आणि त्यांना जागेवर ठेवा. येस. ग्लासात ना काही दिवस त्याच्यात पाणी टाकते. हो, पण दिस इज लाईफ, यु नो. मी इथे स्वयंपाकाची तयारी करते आणि प्रथमेशचा खूप वेळ आवाज येत नव्हता, तर बाहेर जाऊन बघितलं की काय चालू आहे, परत काही वाचन वगैरे करतोय का. पण नाही, ही व्यक्ती काय करते बघा. काय एकेकाला टाइमपास मिळतो. काय करतोयस तू? अरे भारी आलंय फीचर. पुढे येऊन सांग जरा. अरे खतरनाक फीचर आलंय याच्यात. तुम्ही फर्निचर तुमच्या घरात लावून बघू शकता, असं आलं एक फीचर. म्हणजे अमेझॉन. हा अमेझॉनवर. आता हे आहे ना, व्ह्यू इन रूम करायचं, व्ह्यू इन युअर रूम, आणि ती स्पेस जी आहे ती अशी स्कॅन करायची हळू, मग ते ओरडतात. लेट मी शो. सो हे कशावर आहे? अमेझॉनवर आहे का? तर टॅप नाही केलं, टॅप करायचं. आता हा सोफा आपल्याला, अच्छा, मग तो आपल्या घरी कसा दिसणार हे दिसतं. कसा दिसणार ह्याच्यावर. ओ, आता ते गेलं, पण ते चांगलं दिसतं. ओ नाईस. टेबल चेअर तुम्हाला कशी दिसते तुमच्या घरात हे तुम्ही बघू शकता अमेझॉनवर. आणि हे बाय द वे काही प्रमोशन वगैरे नाहीये, हे रॅन्डम प्रथमेशला दिसलंय आणि आम्हाला जरा फर्निचर करायचंय घरी, सो मी बघतोय, सर्च करतोय. आता हे टाइमपास मिळालंय. आता काय प्रथमेश, आता जे नाही घ्यायचं ते पण हे तुम्ही घेणार नाही, पण मला बघायचं. आता घराचे कोपरे आणि कोपऱ्या बघणार कुठे काय चांगलं वाटेल. दिसतंय, आलं वाटतं. हे गेलं. तू आलीस की ते जातं. म्हणजे काय करू मी, जाऊ? थांब 1 मिनिट थांब. आता येईल मला वाटतं परत. खास कस्टमाइज येते, बरोबर येते. तू असल्यावरच ते म्हणते का हिला दाखवू नका. मी आलं ते ॲक्च्युली नीट्स काय. थांब 1 मिनिट परत करूया आपण.
मूव स्लोअर म्हणतात ते. ओके, इथे बघतोय मी काय सांगतो. केला काय आहे मी, मला त्याच्या की सेन्सर वगैरे येतोय का बघू लांबून. आता दिसतोय. ओ हा हा हा, ओ हे असं दिसेल. बरं, टेक्नॉलॉजी. ते कॅमेरा आल्यावर मला वाटतं ते हा काहीतरी हे येत असेल त्याचं. भारी आहे फीचर, मला आवडलं. आता प्रत्येक गोष्ट आपल्या घरात कशी दिसते आपण बघू शकतो अमेझॉनवर, फर्निचर. ओके, तोपर्यंत फुलं बघा जी रोज इथेच असतात.